मित्रांनो, द्राक्ष हंगाम संपत आलेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांच्या मनात असं आहे की जी जुनी बाग आहे ती तोडून आणि नवीन बाग तेच रूढ धरून आणि त्याच्यावर पुढच्या वर्षी परत ग्राफ्टिंग करून बाग होऊ शकते का? तर ती निश्चित होऊ शकते. आता ह्या बागाला झालेले 30 दिवस आज तोडून खालून 3 बोटं सोडून आणि ही बाग कापून घेतलेली आहे. ही बाग 4 वर्ष जुनी होती आणि तिला आता तोडून आणि परत एकदा अशा फुटी घेऊन तिच्यावर ग्राफ्टिंग करणार आहे भविष्यात. तर बऱ्याच लोकांची शंका अशी असते का हे चालू शकताय का, झाडं पिवळे पडतील का काय? तर ते ज्या बागा 10 वर्ष जुन्या आहे, 6-7 वर्षाच्या पुढच्या, ह्या बागांना पहिल्या वर्षी थोडा क्लोराईडचा अपटेकचा प्रॉब्लेम येऊ शकतोय आणि त्याला पण आपण जर ऍसिड ट्रीटमेंट जर केली, एक साधारणतः 5, 5.5, 6च्या pH ने 2 ते 3 पाणी दिले तर ती एक अडचण निघून जाऊ शकते, काही अडचण नाही. आता अशा ठिकाणी आता त्याला फुटवा यायला सुरुवात होणार आहे आणि झालेलंच ऑलमोस्ट. तर जे फुटवे जमिनीतून जे निघताय खालून, अशा फुटव्यांवर आपण ग्राफ्टिंग करायची आहे. अशा याच्यावर जर फुटेला असेल तर याच्यावर ग्राफ्टिंग नाही करायची आहे. नाहीतर मग एक चक्कर मारून घ्यायचं आणि या फुटी पुसून टाकायच्या, जेणेकरून खालच्या ज्या फुटी आहे त्याला जास्त आपल्याला प्रोत्साहन मिळेल. तर ह्या शेजारी एक बाग आहे, ही आम्ही 15 वर्ष याची पिकं काढली, 10 नाही 15 वर्ष पिकं काढली आणि आज याच्यामध्ये 6 पिकं आम्ही अजून काढलेली. ही जुनी खोड दिसती का? तर हे इथं कट केलेलं आहे आणि इथून जे खालून जे आलेलं आहे सकर, याच्यावर आपण ग्राफ्टिंग करून आणि शरद सीडलेस भरून आणि याच्यावर चांगलं आम्ही उत्पन्न 4 ते 5 उत्पन्न घेतलेली. काहीच अडचण येत नाही. याला पण पिवळ्यापणाचा प्रॉब्लेम आला होता, पण ऍसिड ट्रीटमेंटने आपण तो प्रॉब्लेम घालवला. शेवटचा मुद्दा असा आहे की याचे प्रॉब्लेम भविष्यात काय येऊ शकते अजून. तर ह्या ज्या फुटी आहे, आता भरपूर फुटी निघलेल्या आहे, भविष्यात आता इथनं खालून भरपूर स्प्राउटिंग चालू झालेली आहे आणि ह्या फुटी कंटिन्यू येत असतात. साधारणतः 2 वर्ष तुम्हाला खालून रूट फुटायचे खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. एकदा ग्राफ्टिंग केल्यानंतर खालून जो फुटवा आहे, एक वेळेस तुम्ही तण कंट्रोल करू शकताय, पण हे फुटवे लवकर कंट्रोल नाही होत. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला इथं मल्चिंग पेपर टाकून द्यायचं आहे बाजूनं ग्राफ्टिंग झाल्यानंतर, जेणेकरून हे फुटव्यांचं प्रमाण कमी होऊन जातं. नाही तर मग तुम्हाला स्वतः मॅन्युअली हे कंटिन्यू वेळोवेळी काढत राहायला लागेल.